पंजाबमधील शेतकऱ्यांचं आंदोलन आणि महाराष्ट्रातील मराठा आरक्षण याबद्दल साम्यता काय आहे हे आपण आज पडताळून पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुस्कर. मित्रांनो, सध्या भारत देशामध्ये आंदोलनाचे वारे वाहत आहेत. विविध प्रकारे विविध तऱ्हेने आंदोलन केलं जाते. त्याच्यात आता चर्चेत असलेलं महत्त्वाचे दोन आंदोलन आहेत. ते म्हणजे पंजाब सीमेवरती जे येऊन बसले आहेत शेतकरी, बहुतांशी पंजाबचे शेतकरी आहेत, आंदोलन करत आहेत. आणि त्यांचं मागणं काय आहे तर MSP प्रमाणे आम्हाला भाव द्यावा, किंमत ठरवावी, आणि यासाठी ते येऊन बसलेले आहेत. आणि असंच महाराष्ट्रात एक आंदोलन होते, ते म्हणजे आरक्षण मिळवण्यासाठी, मराठा आरक्षण. आणि मराठा आरक्षण मिळवण्यासाठी एक आंदोलन होते. मित्रांनो, याच्यात साम्यता काय आहे, ती आपण आज पडताळून पाहणार आहोत. मित्रांनो, आंदोलन व्हावीत, केली जावीत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी. ह्याला कोणी नाकारत नाही आहे, कोणी नाकारू शकत नाही. कारण आंदोलन कशासाठी होते तर सामान्य जनतेसाठी. आणि आंदोलन करणारा कोण आहे तर मतदार राजा. मतदार राजाने जर अंकुश ठेवलं, आंदोलन हे अंकुश आहे कोणावरती तर जे सरकार चालवत आहेत, जे आपले सेवक आहेत. मग पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री असो, देशाचा पंतप्रधान असो किंवा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री असो, आणि त्यांच्यासोबत असलेले ते मंत्रीगण, यांच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी कोणाची गरज आहे तर मतदार राजाची. आणि त्याच्याकडे असलेले एक शस्त्र आहे हे मतदार राजाकडे, आंदोलन करणं. अंकुश जे आपण म्हणतो, एखाद्या माहूतकडे हत्तीला जो आपल्या काबूमध्ये ठेवतो, नियंत्रणामध्ये ठेवतो, असा तो माहूत, त्या माहूताकडे एक अंकुश असते. ते अंकुश म्हणजेच काय, आंदोलन. म्हणजे मतदार राजाकडे जे अंकुश आहे ते म्हणजे आंदोलन. मित्रांनो, पण आंदोलन हे अंकुशाप्रमाणे वापरायचं की हत्याराप्रमाणे वापरायचं? हत्यार म्हणजे कसं, ते अंकुश नेऊन खोपसायचं का, त्या हत्तीच्या मानेत खोपसायचं का, फक्त टोचायचं त्या गंडस्थळावरती, फक्त त्याला जागृत करण्याचं, हलवण्याचं, त्याच्या निदर्शनात आणून देण्याचं की बाबा तू चुकतोयस, शांत बस, नाही तर तुला त्रास होईल, तू आहत होशील. यासाठी ते अंकुश असते. आणि त्याच प्रकारे आंदोलनही असते. मित्रांनो, तुम्हाला साम्यता दिसून येईल इथे. हा अंकुश म्हणून वापरला जात नाहीये. जो त्या हत्तीवरती माहूत बसलेला आहे, हत्ती कोण आहे तर ते सरकार. आणि त्या सरकाराच्या मानेवर जो, त्या पाठीवरती जो हा आंदोलक म्हणजे मतदार राजा बसलाय अंकुश घेऊन आंदोलनाचा, तो अंकुशासारखा वापर करतोय की एका हत्यारासारखा वापर करतोय? तुम्हाला काय निदर्शनं देईल या दोन्ही आंदोलनामध्ये, तर तो त्याचा हत्यार म्हणून वापर करतोय. हत्यार म्हणजे त्या हत्तीला जखमी करण्याचा प्रयत्न करतोय. पण काय होईल मित्रांनो, जर तो हत्ती जखमी झाला तर काय होईल? तो मदमस्त होईल, तो नियंत्रणाच्या बाहेर जाईल. आणि जो मानेवर बसलाय, जो पाठीवर बसलाय माहूत, त्यालाही धरून तो आपटेल. आणि शेवटी तोच प्रकार होणार. का होणार? कारण मर्यादेच्या बाहेर गेला तो. कोण? तो माहूत. त्या हत्तीच्या पाठीवर बसून त्या माहूताने मर्यादेच्या बाहेर कृती केली, कर्म केलं. त्या अंकुशाचा वापर त्यांनी हत्यार म्हणून केला, घायाळ करण्यासाठी हत्तीला.
मग असा जर हत्ती घायाळ झाला आणि त्यांनी जर उग्र रूप धारण केलं तर त्याला कारण कोण असणार आहे, त्याची जबाबदारी कोण घेणार? तर हे आंदोलन करणारा, तर तो माहूत. मित्रांनो, लक्षात आलं का? हीच परिस्थिती आज ओढवली जाते. मित्रांनो, ज्या मागण्या आहेत, ज्या रास्त मागण्या आहेत, त्या मागण्या तो हत्ती स्वीकारेल. रास्त मागण्या की बाबा ठीक आहे, हा जो माहूत बसलाय तो रास्त मागण्या मागतोय आपल्याकडे, की ते एखादं लाकूड उचलायचं आहे किंवा एखादी गाडी ढकलायची आहे किंवा एखादं काम करून घ्यायचं आहे. हे रास्त मागण्या, त्याच्याकडून ज्यासाठी त्याला वापरलं जाते त्या रास्त मागण्या, ज्या कायद्याने, नियमाने आणि हक्काने रास्त आहेत, अशा मागण्या जर तो त्या हत्तीकडून करून घेत असेल तर हत्ती स्वीकारेल ते. पण अवास्तव, अमर्यादित, अवास्तव, कायद्याच्या बाहेर, नियमाच्या बाहेर, हक्काच्या बाहेर जर तो मागण्या करत असेल आणि तो मागणी पूर्ण करून देत नसेल तो हत्ती, आणि त्यावेळी त्याला तो जर आहत पोचवत असेल, त्याला तो जर त्रास देत असेल, त्याला तो जखमी करत असेल, तर तो हत्ती काय करेल? आणि हीच नेमकी गोष्ट ह्या दोन्ही आंदोलनामध्ये साम्य दिसून येते, एकसारखी दिसून येते, त्याच्यात साम्यता दिसून येते. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट बघा, हे जे आंदोलन आहेत, या आंदोलनाकडे तुम्ही बघाल तेवढे पैशाचा अगदी पाऊस पडतोय. या आंदोलनामध्ये पैसे अगदी पाण्यासारखं खर्च केले जात आहेत. गरीब शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांचं नुकसान होते, गरीब शेतकरी आणि त्या शेतकऱ्याचं नुकसान होते, आणि ते नुकसान भरपाई करून घेण्यासाठी, त्या नुकसानाची भरपाई करून घेण्यासाठी हा आंदोलन केलं जाते. ते नुकसान होऊ नये त्यासाठी कायदे निर्माण करण्यासाठी हे आंदोलन केलं जाते. मित्रांनो, इथे गरीब शेतकरी दिसून येतोय का तुम्हाला? गरीब शेतकरी दिसून येतोय का? ज्या प्रकारे तिथे राहण्याची, खाण्यापिण्याची, तिथे येण्याची जी काही सोय केली गेली आहे, राहण्याची म्हणजे अगदी पंचतारांकित हॉटेलप्रमाणे तिथे काय केले जात आहेत, तयारी केली जाते, अगदी AC बसवून आरामदायक. आंदोलन हे आरामदायक नसते मित्रांनो, आंदोलन हे आरामदायक नसते. त्याचा त्रास होतोय याची जाणीव जनतेला सुद्धा झाली पाहिजे. तो आंदोलक तिथे बसला आणि त्याला त्रास होतोय हे त्यांना दिसलं पाहिजे. पण तिथे त्रास होतोय का त्यांना? तर नाही, ते आरामात बसले आहेत आणि चंगळ चालू आहे. ही चंगळवादी काय आहे? आरक्षण आहे. हे चंगळवादी आरक्षण आहे. ते शेतकऱ्यांचं आंदोलन नाही आहे, तर कोणाचं आहे? तर चंगळवाद्यांचा हे आरक्षण आहे. मित्रांनो, तुमच्या लक्षात येत असेल मी काय म्हणतोय ते. तिथे अगदी जे ट्रॅक्टर वापरले जात आहेत किंवा ज्या गाड्यांनी ते येत आहेत, त्यांच्या जर किमती तुम्ही बघाल तर ते सामान्य शेतकऱ्याला न परवडणाऱ्या किमती आहेत. असा चंगळवादी शेतकरी तिथे येऊन बसलेला आहे, असा चंगळवादी व्यक्ती तिथे येऊन बसलेला आहे. फक्त शेतकरी नाही आहे, तर तिथे दलाल सुद्धा आहेत, तिथे राजकीय मनसुब्याने आलेले व्यक्ती सुद्धा आहेत, यांचा मनात राजकीय हेतू आहे, साध्य करायचं आहे, असे लोक सुद्धा आलेले आहेत. तिथे फक्त शेतकरी नाही आहे. शेतकरी हा नगण्य आहे. आणि जर आला असेल तर तो दिशाभूल करून आला असेल, त्याची दिशाभूल झाली आहे म्हणून तो तिथे आला असेल. अन्यथा तिथे शेतकरी नाही आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना त्याचं नॉलेज नाही, माहिती नाही आहे, त्याचा अभ्यास नाही आहे, असे शेतकरी तिथे आलेले आहेत. मित्रांनो, ह्याच प्रकारे महाराष्ट्रात सुद्धा जो आरक्षणासाठी तिथे मराठा बसलाय, जो मराठा समाजाचा व्यक्ती तिथे बसलाय,
मी या अगोदर म्हणालोय तथाकथित मराठा, त्याच्यावर जास्त आता विश्लेषण नाही करणार, पण आपण समजूया तिथे मराठा जातीचा समाजाचा व्यक्ती तिथे बसलाय. एकतर तो काय झालेला आहे, संभ्रमित झालेला आहे, त्याची दिशाभूल झालेली आहे, म्हणून तिथे आलेला आहे. आणि ज्या प्रकारे तिथे JCP आणून फुलाची उधळण केली गेली, त्या आंदोलनांमध्ये गाड्या दिसल्यात अगदी BMW सारख्या, त्याच्या ताफे दिसलेत. ज्या प्रकारे तिथे पैशांची उधळण होते, खाण्यापिण्यावरती उधळण होते, मग हे आंदोलन करते आहेत का? हे सामान्य गरीब मराठा आहेत का? त्या समाजाचे व्यक्ती आहेत का? मित्रांनो, तुम्हाला काय दिसून येईल? तिथे गरीब सामान्य नाही आहेत, हे चंगळवादी मराठा येऊन बसलेले आहेत. चंगळवादी, त्यांच्याकडे अमाप पैसा पडलेला आहे, ज्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही आहे. आरक्षण हे कशासाठी? संरक्षणासाठी. एखादा कमजोर ह्या समाजामधील, कुठल्याही समाजामधील एखाद्या कमजोर व्यक्तीसाठी ते आरक्षण आहे. मनुष्य समाजामधील एखाद्या कमजोर व्यक्तीसाठी ते आरक्षण आहे, त्याला ते संरक्षण आहे. त्याची कमजोरी आहे, ती कमजोरी परिपूर्ण करण्यासाठी ते आरक्षण आहे. पण असे कमजोर तुम्हाला तिथे दिसत आहेत का? तर उत्तर मिळेल नाही. तिथे कोण तुम्हाला दिसत आहेत? चंगळवादी. इथून ह्या दोन्ही आंदोलनामध्ये पैसा आला कुठून? एवढा पैसा ओतला कुठून गेला? दोन्ही आंदोलनामध्ये अशा प्रकारे पैसा ओतलाय की त्याची कुठेच मोजमाप नाहीये, त्याचा कुठेही हिशोब नाहीये. मग हा पैसा आला कुठून आणि तो कोणी ओतला? त्याच्या मागे दोन लोक आहेत. एक तर राजकीय वरदहस्त आहे, एकतर त्याच्या मागे कोणाचा वरदहस्त आहे? तर राजकीय वरदहस्त आहे. ज्यांची आता राजकीय खुर्ची डामाडोल झाली आहे, सिंहासन डामाडोल झालंय, यांचं राजकीय सिंहासन डामाडोल झालंय, असे दोन्ही आंदोलनामध्ये राजकीय पुढारी काय आहेत? इन्व्हॉल्व आहेत. मित्रांनो, लक्षात आलं का दोघांमध्ये साम्य काय आहे? आणि आता एक एक गोष्ट उजेडात येते. मराठा आंदोलनामध्ये तर अगदी काय म्हणतात त्याला, स्वच्छरित्या, अगदी पारदर्शकरित्या ती गोष्ट दिसून आलेली आहे. आणि शेतकरी आंदोलनामध्ये सुद्धा दिसून आली आहे. शेतकरी आंदोलनामध्ये कोण आहे? राजकीय सिंहासन डळमळणारे, ज्यांची डामाडोल झाले आहेत, ते कोण आहेत? तर एकतर अरविंद केजरीवाल आहेत आणि दुसरे आहेत राहुल गांधी. तिसरे शरद पवार, म्हणजे इंडिया अलायन्समधले कोण आहेत? राजनेते आहेत, राजकीय नेते आहेत. आणि तसंच ह्या मराठा आरक्षणमध्ये सुद्धा हीच लोक आहेत. कोण आहेत? तर शरद पवार, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, जे कोण आहेत, जे आता नरेंद्र मोदींच्या विरोधात आहेत, त्यांची सिंहासनं डामाडोल झालेली आहेत, ज्यांची राजकीय सिंहासनं डामाडोल झाले. असेच पुढारी, असेच नेते तुम्हाला यांच्या मागे दिसतील. मित्रांनो, लक्षात आलं का? शक्य आहे का? बघा, इथे MSP मान्य केली, जी मागणी होती ती, जी कायद्याच्या चौकटीत, जे नियमाच्या चौकटीत आणि जी हक्काच्या चौकटीत बसेल अशी MSP मान्य केली. कोणी? नरेंद्र मोदी सरकारने. यापूर्वी आंदोलन झालं होतं त्यावेळी ते 3 कृषी कानून, शेती विषयक कानून, जे कायदे होते, ते जबरदस्तीने मागे घ्यायला लावलेत आणि मग त्याने आंदोलन बंद केलं. म्हणजे त्यांना फक्त काय करायचं? विरोध करायचा आहे.
त्यांना फक्त विरोध करायचे. ते कायदे त्यांनी काय करायला लावलेत, मागे घ्यायला लावलेत. त्या कायद्यामध्ये त्यांनी परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्न नाही केलाय. एखादी गोष्ट खटकतीये त्या कायद्यामध्ये, तर त्या खटकणाऱ्या गोष्टींवरती त्यांनी आंदोलन नाही केलं होतं. तर काय केलं होतं, सरसकट तो कायदा रद्द करावा. मित्रांनो, लक्षात आलं का नक्की काय घडते? त्यांना MSPC काही लेणं देणं नाही आहे. त्यांना आणखीन कुठल्याही गोष्टीशी काही लेणं देणं नाही. त्यांना फक्त विरोध करायचा आहे. हे फक्त आंदोलनजीवी आहेत. आणि त्याच प्रकारे इथे मराठा आरक्षणामध्ये सुद्धा जे आता मराठा समाज बसलाय त्यांच्यासाठी कुणबी समाजामधून आरक्षण दिलं गेलं. कुणबी समाजामार्फत आरक्षण दिलं गेलं OBC मधून. आणि सरसकट मराठ्यांना 10% आरक्षण दिलं गेलं, जे कायद्याच्या, नियमाच्या आणि हक्काच्या चौकटीत बसते. तरी सुद्धा त्यांना ते मान्य नाहीये. ते काय म्हणतात, आम्हाला OBC मधून 50% आरक्षण द्या. जी गोष्ट शक्य नाहीये, कारण ते संविधानामध्ये आहे. ह्या दोन्ही गोष्टी संविधानामध्ये ज्या आहेत, त्या संविधानाच्या बाहेर जाऊन त्या दोन्ही गोष्टी करू शकत नाही. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन कुठलीही गोष्ट दिली जाऊ शकत नाही, ना शेतकऱ्यांना ना ह्या मराठा आरक्षकांना. मित्रांनो, ही सरळ साधी गोष्ट आहे. एकतर संविधान बदलावं लागेल. संविधान खतरे में है असे बोंब मारणारे आता काय जबरदस्तीने काय जबरदस्ती करतायत, तर तुम्ही संविधान बदला आणि आम्हाला हे कायद्याच्या, नियमाच्या, हक्काच्या बाहेर ह्या गोष्टी द्या. हे संविधान बचाव, संविधान खतरे में असे बोंबलणारे आज काय करतायत, तर ते संविधान तुम्ही आता बेचिराग करा, ते कायदे बाजूला करा आणि आम्हाला हे गोष्टी द्या. मित्रांनो, म्हणजे हे संविधान वाचवण्यासाठी काम करतात की संविधान बेचिराग करायचा प्रयत्न करत आहेत, जे कायद्याच्या, नियमाच्या आणि हक्काच्या बाहेर आहे. मित्रांनो, तुम्हाला साम्यता दिसून आली. आता बघा, हे शेतकरी आंदोलनामधले राकेश टिकेत कुठे गेलेत? मनोज जरांगेंच्या त्या मंचावर गेलेत आणि त्यांचा हात वर केला, हात उंचावला, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, कोण कोणाला पाठिंबा देतोय. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल हे काय आहे. हे फक्त आंदोलनजीवी आहेत. त्यांना आंदोलनाच्या जीवावरती आपल्याला राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत. त्यांना त्या शेतकऱ्यांशी लेणं देणं नाही आहे आणि ते आरक्षण मिळवून देण्यासाठी त्या मराठ्यांशी देणं घेणं आहे. मतदार राजा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे. हा जो माहूत बसलाय, या माहुताच्या हातात जे अंकुश आहे, त्या अंकुशाचा तो हत्यार म्हणून वापर करतोय. कोण? तर आंदोलनजीवी. हा मतदार राजा नाही आहे. हा कोण आहे? तर आंदोलनजीवी ह्या हत्तीवरती बसलाय, सरकार रूपी हत्तीच्या पाठीवरती बसलाय आणि त्या अंकुशाचा वापर तो एक हत्यार म्हणून करतोय. आणि एका समाजामध्ये, एका जातीमध्ये काय करतोय? वादंग निर्माण करतोय. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे. मित्रांनो, या दोन्ही आंदोलनांमध्ये, या दोन्ही आंदोलनजीवींमध्ये सर्वात मोठं साम्य काय माहिती आहे का? की दोन्ही आंदोलनजीवी म्हणजे जे मराठा आरक्षण मागतायत, जी मागणी करून बसले आहेत, ते आरक्षणजीवी आणि शेतकरीच्या नावावर जे बसलेले आंदोलन करायला ते आंदोलनजीवी, यांच्यात सर्वात मोठं साम्य काय आहे? तर द्वेषाने ते ग्रस्त आहेत, अहंकाराने ग्रस्त आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर षडविकाराने ग्रस्त आहेत. अहंकाराने आणि द्वेषाने आणि स्वार्थाने ते ग्रस्त झालेले आहेत. ते द्वेष कोणाचा करतायत? तर नरेंद्र मोदींचा करतायत.
ते भारतीय जनता पार्टीचा करतायत. महाराष्ट्रामध्ये तर नरेंद्र मोदी बरोबर ते देवेंद्र फडणवीस यांचाही द्वेष करतायत, त्या भारतीय जनता पार्टीचाही करतायत. हे सर्वात मोठं साम्य आहे. त्यांना त्या आंदोलनाशी काही लेणं देणं नाही आहे. त्यांना शेतकऱ्यांशी ना मराठ्यांशी लेणं देणं आहे. त्यांना स्वतःच्या राजकीय भवितव्याशी लेणं देणं आहे. कारण 2024ची निवडणुका येत आहेत. त्या निवडणुकामध्ये भाजपाला कसं हरवता येईल, नरेंद्र मोदींना कसं घरी बसवता येईल, याचे ते मार्ग शोधत आहेत. आणि हा सर्वात आता शेवटचा एक त्यांच्याकडे काय आहे, हत्यार बाकी आहे, ते म्हणजे आंदोलन करणं. बाकी ते कुठल्याही प्रकारे कुठल्याही विषयावरती ते नरेंद्र मोदींना विरोध करू शकत नाही. कारण नरेंद्र मोदी एक नवीन योजना आणतायत, एक नवीन योजना पूर्ण करतायत, नवीन योजनाचा शिलान्यास करतायत आणि लोकार्पण पण करतायत. मित्रांनो, लक्षात आलं का? आणि ह्या गोष्टीमुळे नरेंद्र मोदी हे जनतेच्या मनात आपली जागा दृढ करतायत. ती जागा कशी मलिन होईल, जनतेच्या त्या नागरिकांच्या त्या मतदार राजाच्या मनातून त्यांची जागा कशी मलिन होईल, ह्यासाठी हे आंदोलनजीवी आंदोलन करतायत. ह्याच्या व्यतिरिक्त यांचा मनसुबा काही नाही आहे, यांच्या मागण्या काही नाही आहेत. तुम्हाला हे सर्व लक्षात आलंच असेल. ह्या मनोज जरांगेच्या मागणीतून आणि त्या राकेश टिकेतच्या मागणीतून, राकेश टिकेतसुद्धा त्याच ह्यानी ग्रस्त आहे, द्वेषाने ग्रस्त आहे. तो मनोज जरांगेसुद्धा त्याच द्वेषाने ग्रस्त आहे. आणि त्यांच्यासोबत त्यांना पाठबळ करणारे जे राजकीय नेते आहेत ते सुद्धा ह्याच द्वेषाने ग्रस्त आहेत. ते द्वेष करता करता काय करतायत, त्या नरेंद्र मोदीचा द्वेष करता करता, त्या देवेंद्र फडणवीस यांचा द्वेष करता करता ते आता देशाचा, भारताचा द्वेष करायला लागले आणि महाराष्ट्राचा द्वेष करायला लागले. हे साम्यता आहे. एवढीच साम्यता दिसून येते. मित्रांनो, लक्षात आलं का? वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या. तुम्हाला साम्यता लक्षात आलीच असेल. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.